जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ना, ती अगदी महत्वाची गोष्ट आहे बरं का. कारण आजच्या गोष्टीचं नाव आहे शिवसमर्थ भेट. शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामी होते हे आपल्या महाराष्ट्रात तर सगळ्यांना माहिती आहेतच, पण कशी त्यांची भेट झाली ती सांगायची गोष्ट मी आज सांगणार आहे. समर्थ रामदास स्वामींची कीर्ती शिवाजी महाराजांनी शहाजी राजांकडनं म्हणजे त्यांच्या वडिलांकडनं पुष्कळ ऐकली होती. कारण शिवाजी महाराजांच्या शहाजी राजे वडील त्यांच्याच कारकिर्दीत समर्थांनी चाफळमध्ये मठ स्थापना केली होती. त्यामुळे तेव्हापासूनच शहाजी महाराजांची आणि समर्थांची ओळख होती आणि त्यामुळे शहाजी महाराजांनी समर्थांची कीर्ती, समर्थांचं कार्य हे सगळं शिवाजी महाराजांना सांगितलेलं होतं. आणि शिवाजी महाराज कसे पराक्रमी आहेत, राज्य स्थापना त्यांना कशी करायची आहे हे समर्थ ऐकून होते शहाजी महाराजांकडनं. त्यामुळे ते दोघं एकमेकांना ओळखत होते आणि त्यांचं गुणवर्णन करण्यासाठी म्हणून समर्थांनी त्यांना एक छान पत्र लिहिलं आणि ते कल्याणाबरोबर पाठवून दिलं. ते काय होतं बरं पत्र? तर निश्चयाचा महामेरू, सकल जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. समर्थांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचं, शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन केलेलं होतं. त्यांचं वैभव कसं आहे, त्यांचं शौर्य कसं आहे, त्यांचं पराक्रम कसं आहे, ह्या सगळं वर्णन केलं होतं. म्हणजे तुम्हाला सांगते, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा. त्यांना जाणता राजा, श्रीमंत योगी अशा पद्धतीने समर्थांनी हे काव्य त्यांच्यावर रचलेलं होतं. म्हणजे छत्रपतींचं एवढं सुंदर वर्णन हे लिहिणारं पहिलं पत्र असं आपले गोवनगिरी म्हणायचे की खरोखरच हे स्तवन आहे. म्हणजे नुसतं पत्र नसून हे स्तवन आहे. आणि आजही गोविंदगिरी हे स्तवन आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन म्हणून सगळीकडे पाठवत असतात. तर हे स्तवन आहे की आचारशीळ विचारशीळ, दानशीळ धर्मशीळ, सर्वज्ञपणे सुशीळ सकळा ठाई, धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर, सावधपणे नृपवर तुच्छ केले. ह्या भूमंडळाचे ठाई धर्म रक्षिला ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणी. आणि काही धर्म कृत्य चालती, आश्रित होन कित्येक असती, धन्य धन्य तुमची कीर्ती विश्व विस्तारली. असं 20 ओव्यांचं पत्र समर्थांनी शिवाजी महाराजांना पाठवलं. शिवाजी महाराज ते पत्र वाचून इतके खुश झाले, त्यांना कधी एकदा स्वामींना भेटतोय असं झालं. आणि मग त्यांनी विचारपूस केल्यावर त्यांना लक्षात आलं की स्वामी सध्या चाफळला शिंगणवाडीमध्ये गेलेले आहेत. शिवाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळाला घेतलं आणि ते ताबडतोब शिंगणवाडीला आले. समर्थ चिंचवनात ध्यान करत बसलेले होते. समर्थांनाही शिष्याने जाऊन सांगितलं की शिवाजी महाराज तुम्हाला भेटायला येत आहेत. आणि शिवाजी महाराज आले. समर्थ आणि शिवाजी महाराजांची शिंगणवाडीमध्ये पहिली भेट घडली. दोघांना इतका आनंद झाला. शिवाजी महाराजांनी नमस्कार केला समर्थांनी, तर त्यांना आलिंगन दिलं. म्हणजे अगदी
गुरु शिष्य भेटल्याचा आनंद, म्हणजे संदीपनी आणि श्रीकृष्ण, रामचंद्र आणि वशिष्ठ ह्यांची भेट जशी होते तशी भेट दोघांची झाली. क्षात्र तेज आणि ब्राह्म तेज एकत्र आलं. समर्थाने अनुग्रह दिला शिवाजी महाराजांना आणि शिवाजी महाराजांना सांगितलं की तुम्हाला राजधर्म हा कसा केला पाहिजे हे सांगण्यासाठी तुम्हाला काही उपदेश करतो, तो तुम्ही ऐकून घ्या. आधी मनुष्य ओळखावे, योग्य पाहुनी काम सांगावे, निकामी तरी ठेवावे एकीकडे, पाहोनी समजूनी कार्य करणे, तेणे कदापि न येणे उणे, कार्यकर्त्याच्या उणे कार्यभाग होतो. अमर्याद फितवे खोर, याचा करावा संहार, शोधिला पाहिजे विचार यथा तथ्य. अशा अनेक उत्स्फूर्त रचना सूचना समर्थांनी शिवाजी महाराजांना दिल्या. त्यांचे अनुग्रह घेणारे जे शिष्य होते ते म्हणाले आम्हालाही द्या, आणि अष्टप्रधान मंडळाला सुद्धा समर्थांनी अनुग्रह दिला आणि त्यांना सांगितलं क्षात्र धर्म कसा सांभाळला पाहिजे. जयासी जीवाचे वाटे भये, तेने क्षात्र धर्म करू नये, काहीतरी करून उपाये पोट भरावे, मारिता मारिता मरावे, तेने गतीस पावावे, फिरून येता भोगावे महद्भाग्य. मराठा तितुका मिळवावा, आपुला महाराष्ट्र धर्म वाढवावा, ये विषयी न करिता तकवा पूर्वज हसती. म्हणजे काय सांगितलं बघा. देव मस्तकी धरावा, अवघा हल्लकल्लोळ करावा, मुलूख बडवा किंवा बुडवावा धर्मस्थापनेसाठी. असा सगळे क्रांतिकारी आक्रमक विचार समर्थांनी शिवाजी महाराजांना त्यांच्या अष्टप्रधान मंडळाला दिले आणि अनुग्रह दिला. दुसऱ्या दिवशी समर्थ म्हणाले शिवाजी महाराजांना, शिवाजी तुला आता निघायला हवं, इथे राहून चालणार नाही, तुला खूप मोठं कार्य करायचं आहे. तू शिवाजी महाराजांना वाटत होतं की आता सद्गुरूंजवळ राहावं, सद्गुरू इतकं काही आपल्याला उपदेश देत आहेत, सांगतायत, आता हलूच नाहीये महाराजांजवळनं स्वामींजवळनं. स्वामी म्हणाले नाही, प्रत्येकाने आपली कर्तव्य आपली केलीच पाहिजे. तुझं कर्तव्य हेच आहे, तुझा परमार्थ हा आहे की तो क्षात्र धर्म आहे. तू क्षत्रिय आहेस, स्वराज्य स्थापनेचं स्वप्न पाहिलेलं आहेस आणि ते स्वप्न तुझ्याच हातून पूर्ण होणार आहे. आणि त्याप्रमाणे समर्थांनी जो काही विषय त्यांच्या मनात धरून ठेवला होता की समर्थ आणि शिवाजी महाराज क्षात्रतेज ब्राह्मतेज एकवटले आणि समर्थांनी पाहिलेला म्हणजे समर्थांचा विचार आणि शिवाजी महाराजांचा आचार, ह्या दोन गोष्टी एकत्र आल्या आणि समर्थांनी पाहिलेलं आनंदवन भुवनी हे स्वप्न खूप मोठ्या प्रमाणात स्थापन झालं आणि शिवाजी महाराज आणि समर्थ ह्यांच्यामुळे रामराज्य स्थापन आपल्याकडे झालं आणि अवघा सगळीकडे आनंदी आनंद पसरला. जय जय रघुवीर समर्थ.